इथे का आली आहेस बानू? शिवभक्तीचे स्तवन सुरू असताना तू त्यात व्यत्यय आणला आहेस. काय समजतेस तू स्वतःला? कोण आहेस तू? माझ्याकडनं चूक झाली जी. मी खरं तर आख्यान सुरू होण्या अगोदरच हात यायला पाहिजे होतं, पण माझं मनच थाऱ्यावर नव्हतं बघा. माया बानूची चूक पदरात घ्यायची ही अक्षम्य अशी चूक आहे. याचे प्रायश्चित्त तुला करायला हवे. बानू, आज मात्र तुझे खरोखरच चुकले आहे. महाशिवरात्रीला भक्ताचे मन कसे प्रसन्न, आनंदी, शिवमय असावे. बानू, तुला जर तुझी चूक उमगली असेल तर झालं गेलं विसरून जा. हे आख्यान तुम्हा सर्वांसाठी आहे. या स्तुतीने माझ्यामध्ये काहीच अंतर पडणार नाही. हे श्रवण केल्याने शुभ मंगलदायी प्रत्यय तुम्हाला येवो ही सदिच्छा आहे. पुण्यांदा अशी चूक नाही होणार देवा. बानू, जा आता आनंदाने आसन ग्रहण कर. शुभम भवतु. देवा, आपण सांब सदाशिव आहात, भोलेनाथ आहात. भक्तांचे अनंत अपराध आपण पोटात घेणारे आहात. नारायण नारायण. आजच्या या महाशिवरात्रीच्या आख्यानात मी सर्वांना श्री महादेव आणि श्री सतीदेवी यांच्या पहिल्या भेटीकडे घेऊन जातोय. सती, तू शिवाचे नामस्मरण करते आहेस का? असे का विचारते आहेस? कारण आम्हाला शिवोहम असा नाद ऐकू येतो आहे. मला असे का होते आहे ठाऊक नाही. मला हेही ठाऊक आहे की पिताश्रींना श्री महादेवांचे नाव घेतलेले आवडत नाही. ते त्यांचा द्वेष करतात. मला तर असे वाटते की आपण माघारी फिरावे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती.
आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया.